जाऊया कोल्हापूरला. गडिंग्लज आणि परिसरात जो प्रकार घडलेला होता तो आपल्या समोर आहे. ज्या पद्धतीने राडा झालेला होता, कार्यकर्ते भिडलेले होते. एकूणातच कोल्हापूर आणि परिसरात गडिंग्लजमध्ये नेमकं काय वातावरण राहिलं, कसं मतदान पार पडलं, विजय केसरकर यांच्याकडनं जाणून घेऊ. विजय, तिकडची मतदान प्रक्रिया कशी पार पडलेली आणि आता काय स्थिती आहे, कारण मतदानाची वेळ तर संपलेली आहे. विजय. अश्विन अगदी बरोबर आहे, कारण मतदानाची वेळ आहे ती संपलेली आहे. आपण जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये कडाक्याची थंडी आहे आणि त्यामुळेच जवळपास सकाळी 10 वाजल्यानंतर मतदान केंद्रावरती या ठिकाणी रांगा आहेत त्या पाहायला मिळाल्या आणि साधारण 4 वाजेपर्यंत या मतदानाच्या रांगा आहेत त्या पाहायला मिळाल्या. जी आकडेवारी आता समोर येते, जी सांगितली जाते, साधारण एक 72% या ठिकाणी मतदानाचा आकडेवारी आहे ती जाऊ शकते. गडिंग्लज वार्ड क्रमांक 3 साठी हे मतदान झालं होतं आणि सकाळच्या सत्रामध्येच या ठिकाणी जोरदार आपल्याला हाणामारी देखील पाहायला मिळाली आणि त्याचं कारण असं झालं होतं की जनता दलाच्या नेत्या ज्या स्वाती कोरे आहेत त्या पहिल्यांदा या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाऊन आल्या, आपल्या समर्थकांच्या सोबत जाऊन आल्या आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते या ठिकाणी जायला निघाल्यानंतर मग पोलिसांनी या ठिकाणी गेट अडवून धरलं आणि जाता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्यामुळे काहीसा वाद त्या ठिकाणी उद्भवला आणि आपण जे दृश्यांमध्ये बघतोय की एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आहे तो या ठिकाणी घडलेला आपल्याला पाहायला मिळाला. आता कुठेही मतदान केंद्रावरती रांगा आहेत त्या पाहायला मिळत नाहीत, कारण 4 ते 4:30 पर्यंत हे सगळे मतदान आहेत ते मतदार या ठिकाणी आपलं मतदानाचा हक्क आहे तो बजावून गेलेले आहेत. मात्र ज्यावेळी आता 5:30 वाजले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांकडून मतदान केंद्रावरच फटाके वाजवून जल्लोष आहे तो केलेला आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की उद्या ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी इथली परिस्थिती कशी असेल हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. इंटरेस्टिंग लढती आहेत विजय, आणि बघूया आता नेमका निकाल काय